ते अर्ध्या रात्री त्याला फोन करा, ते उभाचे कुठं काही असून द्या त्याचं, म्हणजे आम्ही शेजारीच आहे ना. ही जी निवडणूक आहे ही चुरशीची होणार आहे. लेकिन अभी वो 5 साल राज करेंगे, हम क्या भूखा मरेंगे. अभी इनको तो मिल रहा बुढ़ा आदमी. काकासाहेब बाबासाहेब टेके यांचीच हवा आहे सध्या बिडकीनमध्ये. अजून तर ते निवडून पण नाही आले, ते एवढे कामं करतात, तर ते आता आल्याच्या नंतर तर खूप काही करणार आहे. आमचं लाडक्या बहिणीचं काम त्यांनी शिंदेनीच केलेलं आहे. आम्ही विजय मिळूनच देणार त्यांना. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकीन या प्रभागामध्ये. सध्या जिल्हा परिषदची निवडणुकी जवळ आलेली आहे, अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे. सध्या काकासाहेब टेके हे उभे आहेत आणि यांना तिकीट भेटलेलं आहे शिंदे गटाकडून. काकासाहेब भाऊ टेके यांचे प्रभागामध्ये किंवा स्थानिक लेवलवरती कशा पद्धतीने कामं आहेत त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण सध्या बिडकीन या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत आपण बऱ्याच जणांसोबत चर्चा करत आहोत. आपल्यासोबत काही महिलासुद्धा आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने सध्या काकासाहेब टेके यांचे कामं आपल्या प्रभागामध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत? मस्त कामं केले, त्यांच्याच हातचे काम आहे सर. म्हणजे कसे कामं केले, काय तुमचं काय काम केलेलं आहे? आमचं पगार चालू केले म्हातारा माणसं. मला आमचे पगार चालू केले. पगार चालू केले. पगार चालू झाली. किती पगार येते तुम्हाला? 1,500 रुपये महिन्याला 1,500 येते का? येते. बरं, अजून या व्यतिरिक्त कुठले कामं झालेत असं? लढलेले काम सगळे करतो, अख्ख्या गावाचे करतो, आमचेच काय. ते अर्ध्या रात्री त्याला फोन करा, ते उभाचे कुठं काही असून द्या त्याचं, म्हणजे आम्ही शेजारीच आहे ना. बरोबर. आणि आता ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत जिल्हा परिषदसाठी. मोठले कामं होईल, मोठले कामं करतील ना. हा, बरोबर. म्हणजे आता तर करतील. करताच आहे, पण अजून निवडून आले तर मोठले करतील, त्याला वर मागणी करता येईल ना. हो, बरोबर. ते काही खोटं थोडी आहे. बापा नाही केले ना, वर योग बी करू राहिला. त्यांच्या वडिलांनी पण चांगले काम. कोणाच्या काबत नाही गेले, ते घरी एकटं आहे, पण कोणाच्या काबत नाही गेले. कुठं भांडण नाही, तंडण नाही, काहीच नाही. आणि लोकांच्याही अडीनडील जसं तुम्ही उभेचे उभेचे जातात कामाला. कोणी फोन करून द्या. तुमच्या गावातले लोक पाठीशी उभे राहतील का त्यांच्या? अख्खं गाव आहे आता सध्या, त्यांच्या पाठीमागे मुसलमान बुद्ध हे सगळे. अच्छा, म्हणजे ते काही जाती भेद बी मानत नाहीत असं? नाही, कोणालाच नाही मानित. द्यायचं बुद्धाचे लोक प्रचारला आहे. बरोबर. बाया सुद्धा आहे ना, हो, हो. मुसलमानाच्या बाया आहे ना. त्यांना आपण तिकीट शिवसेनेकडून भेटलं, शिंदे गटाकडून. मग काय वाटतं तुम्हाला यावेळेस यावा त्यांना, निवडून येऊ शकत? अख्खं गाव म्हणल्यावर येणार. यावाच. आज सुद्धा सगळ्या खेड्यांना गाड्या जायले, बरोबर. महिला जायले, पोरं जायले, सगळं सुट्टी आहात. हां, कंपनीच्या कंपनी सगळे पोरं जायले. बरोबर. सगळ्यांच्या भेटीगाठी चालू. हा, मग चालू आहे. इथे किती कुरल्या एवढ्याच्या गावात येणारी बाया उरल्या, सगळ्या बाया जाईल. सगळ्या प्रचारालाच गेल्या. प्रचारालाच गेलेले आहे. सगळीची भावना आहे त्यानं यावाच. बरोबर. ते यायलाच पाहिजे. मग मी म्हणलं आणि आता मी बोललो ना तुमच्या गावातल्या महिलांसोबत बोललो की ते म्हणे पाण्याची- म्हणजे बोललं म्हणजे आम्ही जर मेलो ते करासारखं आहे. अच्छा. निवडून येऊ अगर नाही तरी उभाचे देऊ. मग कशा पद्धतीनं असं त्याचं काही बुद्धी आम्हाला पाहतो, आमच्या पोरायला पाहिजे मागं. मी 7 लागती ना, तेवढ्या कामाला भारी काम येते. चांगलं. तुम्ही आता तुम्ही लहानपणीपासून ओळखत असाल. मी तर त्याच्या बापापासून ओळखते. पगार यानं चालू केले आमचे काकानं. बरोबर. लाडक्या बहिणी हे सगळं याच्याच हातचं. तुमच्या गावातले लोक पण पाठीशी आहेत समजा आता. अख्खं गाव आहे. मग आता परमेश्वर पाठीमागं पाहिजे. सगळं गाव सगळं बोंब मारवायला का धनुष्यबाणा यायलाच पाहिजे. आजी, काय वाटतं धनुष्यबाण आहे का? यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे, काय वाटतं तुम्हाला धनुष्यबाण? यायलाच पाहिजे धनुष्यबाण. त्यांचे काम वगैरे बघून असं हा, नाही मग मोठ्याला कामाची येते, अशा बारीक किरकोळ कामाची नाही. बापानं बी मोठ्याले कामं केले आणि मौर त्यानं तेच हाती धरले, काही अडचण नाही. बरोबर. म्हणजे जे सगळ्यांचंच काम करतोय तर लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. उभेच राहू राहिली तरी गल्ली गाड्या महिना आमच्या. आता बाकी लोकांनी काम नाही केले का? बाकी लोकांनी सगळे गिळगुळ घेतले, मोठ्ठले झाले. अजून तो कोण आणि मी कोण काही घेणं नाही. अशातून लोक जनतेचा विकास नाही केला लोकांकडलं, काहीच विचार नाही. म्हाताऱ्या बायकांचे कसे कसे कामं झालेत? पगार जसे या म्हणले की आमचे पगार. आम्ही त्याच्या घरी येत होतो, आम्ही नव्हतं कुठं. हो का? घरपोच? इकडं घरी हे घर नाही त्यांचं, त्यांच्या घरी यायचं भांडायला. आमचा पगार कधी चालू करतो. हो, हो. त्याचे बाप काही पैसे वगैरे नाही दिले काही? नाही, रुपये नाही घेतले त्यानं आमचा. काही पैसे द्यायची गरज नाही काय? मी आता रुपयाने खर्चेला तरी म्हणत्या कसं कोणाला त्याला? रुपयाने खर्चेला आमचा. गाडी नडीचे सगळे कामं करणार आहे. बरोबर.
तुम्ही एवढं इलेक्शन असलं कोणाचं काम नडलं तिथून गाडी माघारी येईल अशा कामातला माणूस येतो. बापाना बी केलं आता जाहिरी बाप बी खेड्यापाड्यात सगळ्या. म्हणजे यावेळेस चान्स आहे समजा. एवढा चान्स त्याला यायलाच पाहिजे. बापा देखत इकडं ते रोजी पाहायचं होतं गल्ली तर माणूस नाही ना. गाड्यान घोड्यान भयान झाली गल्ली 2 वाजता झोपानी चालेल. म्हणून म्हणजे तेच यायला पाहिजे. दादा काय सांगाल, सध्या काय वाटतं एकंदरीत बिडकीन या ठिकाणी कुणाची हवा आहे आणि काय भावना आहे? बिडकीमध्ये सध्या बघितलं तर तिन्ही पक्षांकडून जी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल किंवा शिंदे सेना असेल किंवा मग भाजपा पॅनल असेल किंवा भाजपाचं पक्षाचा जो काही उमेदवार आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा, त्या तिघांचीही प्रचार जोरदार चालू आहे. आणि हे तिन्ही पक्ष आघाडीचे पक्ष आहेत. निश्चित कोण येणार हा तर जनता कौल ठरवेल. आता सांगणं तुर्तास ते कसं अतिघाईचं लक्षण होईल किंवा सांगता येणार नाही. विकास कामांना पाहून काय वाटतं? विकास कामांना पाहिलं तर बिडकीनमध्ये आता MIDC क्षेत्र त्याची कन्स्ट्रक्शन बांधकाम वगैरे चालू आहे. आणि त्याचा पाहिलं तर इथे भुमरे साहेबांचा जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहे आणि विलासबापू भुमरे जे आहे त्यांच्या कार्यकाळात खूप विकास झालेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते म्हणजे जिल्हा परिषद गटाला आणि पंचायत समिती गटाला उभा केलेले आहे. तर निश्चित लोकांना असे वाटेल की पुन्हा इकडेही शिंदे सेनेचा जो काही धनुष्यबाण पक्ष आहे, धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते निवडून येण्याची शक्यता लोकांना वाटते आहे. तालुक्याचं जो आमदार आहे तो त्यांचाच आहे शिंदे सेनेचा. आणि खासदार साहेब जे आहे जिल्ह्याचे छत्रपती संभाजी तोही त्यांचाच आहे. त्यांना असं वाटेल की आमचा पक्ष प्रबळ दावेदार आहे आणि इथला बालेकिल्ला जिल्हा परिषदमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने शिंदे सेनेचे जिल्हा परिषदचे किंवा पंचायत समितीचे निवडणुकीमध्ये जे उभे राहिलेले आहे ते निवडून देऊ असा त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. वरती तालुक्याचं जे पद आहे, जे आमदाराचं पद सगळ्यात मोठं पद हे शिंदे सेनेचं आहे. विलासबापू भुमरे आहे तिथे. आणि निश्चितच ते प्रचार कार्यात जास्तीत जास्त परीने लोकांचा कल लोकांना संपर्कातून किंवा विविध कामं त्यांनी केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की लोक जास्तीत जास्त संख्येत प्रमाणात आमच्याकडे आहे. ही जी निवडणूक आहे ही चुरशीची होणार आहे आणि लोकांना या शेवटपर्यंत कळणार नाही. जसा एखादा पिक्चर असतो ती 3 तास प्रेक्षकांना खेळवण्याचं काम करतात. आता पुढे काय होणार हे माहीत नसतं, परंतु 3 तास पिक्चर जेव्हा संपतो तेव्हा म्हणजे आपल्याला वेळ तर कळत नाही, पण शेवटी तुम बिडकिन से है ना? हाँ बिल्कुल. तो क्या बोलते किसकी हवा है अभी बिडकिन? अरे हवा का है कि सब हवा बत्ती गुल हुई है, लेकिन अभी वो 5 साल राज करेंगे, हम क्या भूखा मरेंगे? अभी इनको तो मिल रहा बूढ़ा आदमी, ये आइज करेंगे. अभी हमको तनख्वाह नहीं कुछ नहीं, तो हमको कुछ तो होना ना. तो आप क्या हम क्या उनके दुश्मन है? हम भाई को भी होना ना कुछ. क्या चाहिए? क्या चाहिए अभी कैमरे पे है? हाँ कैमरे पे हमको कोई चाहिए नहीं. हमको देश में सुकून चाहिए. अच्छा, बस. तो अभी यहाँ पे शिवसेना गट है, शिंदे गट है, हाँ अभी दोनों गट है और बीजेपी, मतलब 3 बड़े पक्ष है. अनेक MIM भी ना. MIM भी है. तो आपको क्या लगता है कि किसकी हवा है अभी यहाँ पे? या आ सकता है चुनाव? अरे हवा क्या है? अभी वो कोई किधर पलट जाता है, हमारे देश को क्या हाल होता. काय भावना आहे सध्या की लाडक्या बहिणीचे पैसे भेटतायत? भेटतात ना. 1,500 रुपये महिन्याला भेटतात. आम्हाला फॉर्म सांगितले कसे भरायचे. कामगार योजनेचे भांडे पण दिले आम्हाला फ्रीमध्ये. घरी येऊन सांगितले भांडे घ्यायला चला. मंगल कार्यामध्ये गेलो होतो आम्ही भांडे आणायला. तर कोण म्हणलं चला असं? काकासाहेब टेके. पाणी जर नाही आलं आमच्या नाला तर आम्ही त्यांना सांगतो, ते लगेच पाणी पण येतं आमच्या नाला. त्यांना सांगितल्याबरोबर काका हां काही अडचण आली तर काकासाहेब टेके सॉल्व तर करतात. काय वाटतं यावेळेस बदल होईल? होईल ना, व्हायलाच पाहिजे. बदल व्हायला काकासाहेब पाटील यायलाच पाहिजे निवडून. बरं. काय सांगाल ताई, कुणाची हवा आहे सध्या बिडकीनमध्ये? काकासाहेब बाबासाहेब टेके यांचीच हवा आहे सध्या बिडकीनमध्ये. का बरं असं काय वाटतं? तसं काही नाही, पण आहे त्यांची हवा. खूप कामं केलेत त्यांनी. कुठले कामं केलेत असं सांगता येईल? शिवाजी पुतळाचं त्यांनीच उभारणी केली. त्यांची खूप सगळ्यांची इच्छा होती की उभाराय, पण त्यांनी केली ती उभारणी. कामगार विभागाचे पण केले, बचत गटाचे पण केले. अजून बरेच काही कामं करते. सभामंडप त्यांनीच उभारलेत काही. अजून तर ते निवडून पण नाही आले, ते एवढे कामं करतात. तर ते आता आल्याच्या नंतर तर खूप काही करणार आहे. धनुष्यबाणच येणार.
काय वाटतं बरं धनुष्यबाणाच्या? आम्ही सगळे धनुष्यबाणलाच मतदान करणार. आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं- काम हा, त्यांनी लाडक्या शिंदेनीच बहिणीचं काम केलेलं आहे. आम्ही विजय मिळूनच देणार त्यांना. म्हणजे लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत. हा, लाडक्या लाडक्या बहिणी बहिणी आम्ही पाठीशी. सगळ्या पाठीशी आहेत. सगळ्या हो म्हणा ग पटकन. नळ भरपूर आहेत आणि बाहेर पण स्वच्छता भरपूर आहे. आमच्या इथं ब्लॉक त्यांनीच बसवलेले आहेत. अजून भरपूर कामं केलेले आहेत. ड्रेनेजचे त्यांचीच कामं आहेत हे. आता प्रचार चालू आहे, त्यावेळेस उमेदवार घरपोच जातात, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतात, पण निवडून आल्याच्या नंतर भेटत नाही, त्यांचे फोनही लागत नाही. तर याबद्दल तसं काय ह्या वाटतं? बाबतीत हे कधीच करणार नाहीत. याच्या आधी पण कधी झालं नाही, ह्याच्या नंतरही कधी होणार नाही. तसं त्यांचे फोन कधीच बंद राहणार नाहीत आमच्यासाठी. हा ना, जनसामान्याला जर गरज पडली, काही कामं आडले लोकांचे, ते अर्ध्या रात्री आमच्या कामाला येतात. ताई काय वाटतं तुम्हाला की अडचण आली, कुणी असो तुमचंच नाही, तर ते लोकांच्या मदतीला धावून जातील असं वाटतं निवडून? हो, जातील जातील. वेळेवर धावतात ना, ते कामं येतात तेच खूप झालं ना. कामं येतात ना, अडीअडचणीला हा ते उभे अडचणीला राहिले कामं पाहिजे. येतात. काय वाटतं तुम्हाला बिडकीनमध्ये काय होऊ शकतं? येऊ शकत धनुष्यबाणच येईन